त्या धनलक्ष्मी अपार्टमेंटमध्ये जाऊन राठोडची चौकशी कर. तो जर खरोखर तिथे राहत असेल तर त्याला कोणी ना कोणीतरी पाहिलंच असेल ना. सीसीटीव्ही फुटेज चेक करायचं. 2019 मधलं मिळेल का? बंद आहे कॅमेरा. सेक्रेटरी कोणी केलं तुम्हाला? बाबा माझा लॉयर होशील आई समोर. लॉयर का ग? मला या वीकेंडला ओव्हरनाईट स्टेसाठी जायचंय. कुठे कुठे? कर्जत. 50 लाखाचा माल आहे. कर्जतच्या पार्टीत सगळा संपला पाहिजे. उद्या पुण्याला चाललोय. का? अगं एक क्लायंटचा डील आहे. भाऊ तू पण चाल ना पुण्याला. का तिने प्रत्येक वेळेस स्वतःच्या इच्छा मारायच्या? पण हे असं चांगलं नाही. मला माझी मुलगी खुश राहायला हवी ना. खुश राहायला हवी का सतत तुझ्या टीम मध्ये राहायला हवी? तू डोक्यात जातेस माझ्या. प्लीज कॉफी. कुठे आहे कॉफी? 30 मिनिटं झाली अजून आलेली नाही. अरे अभय, तू काय करतोयस इथे? तू काय करतेस इकडे? अरे भाषाला पिकअप करायला आले होते. हा क्लायंटला भेटायला आलो होतो. उशीर झाला त्याला. म्हटलं कॉफी प्यावी. चल मी पण पिते. इथे नको, इथे नको. इथे चांगली कॉफी नाहीच मिळत. अरे पण तू बसला होतास ना आता इथे. क्लायंट आला नाही म्हणून बसलो होतो मी इकडे. मी तुला दुसऱ्या कॅफेमध्ये घेऊ. अरे अरे बिल तरी भरलंस का? भरल्याशिवाय आपल्याला बाहेर जाऊ देतील का? मला काय कळतच नाहीये तुझं. हेलो. अरे कुठे आहेस तू? गायबच झालास. अरे सर मैं वहां से निकल गया. अपनी हमेशा की जगह है ना, वहां पे मिलते हैं ना हम. काय बोल? कोणी आहे का बरोबर? ओके ओके मिलते हैं हम वहीं पे. हाँ चलिए. कोण रे? क्लायंट. हमेशा की जगह म्हणजे? ते काय आहे, इकडे जर खूप गर्दी असेल ना तर आम्ही दुसऱ्या कॅफेमध्ये जातो. आता त्याच्याबरोबर पण 5-6 माणसं आहेत म्हणून म्हटलं तिकडे. तू काय बोलत उभी आहेस? तुला शाळेत जायचं ना. चल. टाळ मला सारखं. कोण? मी टाळतोय? मग काय? अगं नाही, हा पोचला ना आयत्या वेळी. नाहीतर आपण कॉफी प्यायली असती. मला वाटलं आज जरा नवऱ्याबरोबर कॉफी प्यायला मिळेल, पण नाही. अरे काम आहे राणी. नंतर केव्हा तरी कॉफी डेटवर जाऊ. चल. ती गाडी कोणाची आहे रे? मला काय माहित कोणाची आहे गाडी. मग तुझी बॅग इथे कशी? ती ती माझी बॅग नाहीये. मी आज बॅगच आणली नाहीये. दुसऱ्या कोणाची असेल का? तू आज कोणाबरोबर आला होतास इथे? अगं एकटा होतो मी. तू बघितलंस ना मला. चल. ऐक ऐक श्रद्धा, ऐक ना. हाय श्रद्धा. श्रद्धा आपण घरी जाऊन बोलूया शांतपणे. चल. तुझी महत्वाची मीटिंग आहे ना? होऊ दे निवांत. आपण नंतर बोलूया. ऐक ना, तुला वाटतंय तसं काही नाहीये. आज सावनीशी बोलताना सकाळी एक वाक्य म्हणाले, ते किती खरं आहे हे पटवून दिलंस मला. आपलं पाप आपली पाठ सोडत नाही. प्रमोद,
तर सावंतांची गाडी चोरीला गेली होती, त्याचं काय झालं? का काय म्हणाली हा? काय म्हणाली ती? अरे सतत फोन करून विचारतोय मला. काय रे, आज बऱ्याच दिवसांनी? मी ऑर्डरच करत नाही. साहेब जा आतमध्ये जा. का काय म्हणाली ती? त्याचं काय पुढे होणार आहे की नाही? रागात आहेत, सांभाळून. साधा डोसा, मसाला डोसा, तुम्हीच बघा ना. मैसूर मसाला. कसला मसाला भरला यार तुझ्या आयुष्यात. म्हणजे तुझा बापच तुझ्यासाठी फिल्डिंग लावतो. क्या बात आहे. तू ना देवाकडे ना काहीतरी डायरेक्ट सेटलमेंट केली असणार म्हणून तुला असा बाप मिळाला. तर मला असा बाप मिळाला असता ना तर कामच झालं असतं. पण माझ्या आईला कळलं ना तर कामातून जाईन मी. बट मला अजूनही वाटते मी नको यायला पार्टीला. अगं तू तुझ्या आता डिअर फादरला डिसअपॉइंट करणार आहेस का? कमॉन यार, ते केवढं करतात तुझ्यासाठी. आणि तुझे हाय हाय अँकी डूड, कैसा आहे तू? मस्त. कल का फिक्स है ना अपना? अरे एकदम फिक्स आहे ब्रो. आम्ही पार्टीला जातोय उद्या. कर्जतला फार्म हाऊसवर. मला माहितीये मी पण येणार आहे. खरंच? खरंच? गप गणार चाल यार, करदा उडाते एकदम. बरं लोकेशन काय आपलं? कर्जतच्या थोडं पुढे एक फाटा लागतो. जमदाडे, येस सर. मैसूर मसाला डोसा करणार का? हो. 2 दिवस डे नाईट करावं लागेल. म्हैसूर मसाला म्हणजे? रग रॅकेट आहे. पाडळी फाटा डावीकडची बस रंगवली म्हणजे पाडळी फाट्यापासून डावीकडे 18.5 किलोमीटरवर बंगल्याची एक लाईन लागते. त्या लाईन मध्ये तिथूनच पुढे गेला ना की बंगला नंबर 6. किती म्हणाला? बंगला नंबर 6. उधारी चेना बिडू अपनी पार्टी. तपासावा, जाळे वाढणार आहे, संधी असणार आहे. म्हणजे मोठे मोठे मासे गळाला लागणार आणि यावेळी मी कोणालाच नाही सोडणार. मला बोलायचंय. माझा ऐक. इथे हो मला बोलायचंय तुझ्याशी. मला नाही बोलायचंय तुझ्याशी. तू नको बोलूस. गुड मॉर्निंग श्रद्धा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आलेच मी. ऐक ना, मला खरंच बोलायचंय तुझ्याशी. आपल्या पर्सनल गोष्टी बोलण्याची ही जागा नाहीये. करेक्ट. मग इथे नको बोलूया आपण बाहेर जाऊया. तू बोलूया आणि परत ये ना. मग तुला हवं तसं नाही होणार आहे सगळं. माझा तास आहे आता, मी वर्गावर चालली आणि मुळात आपल्यात काही बोलण्यासारखं असं नाही वाटत आहे मला. हे तू का ठरवतेस? श्रद्धा, काही प्रॉब्लेम आहे का? नाही, काही प्रॉब्लेम नाहीये. मी माझ्या बायकोशी बोलतोय. खूप महत्वाचं बोलायचंय आम्हाला, पण तिला बोलता येत नाही कारण ती इथे काम करते. तर आम्ही 2 जण कुठे बाहेर जाऊ शकतो का? तिचा आता तास आहे, मग जा तुम्ही. मी कधी नव्हे, ते अचानक या शाळेमध्ये आलोय म्हणजे माझं काम महत्वाचं अर्जंट असेल एवढं साधी गोष्ट तुला कळत नाही का? अभय, काय चाललंय? काय चाललंय? मी नीट तर बोलतोय तुझ्याशी. श्रद्धा, मी तुझ्याशी बोलतोय ना, माझ्याशी बोल. माझी बायको आहे ती, अजून तरी माझंच नाव लावते. शांत हो. सॉरी सर. सर? मला माहिती नव्हतं. मला वाटलं तू प्रसाद आहेस, माझ्या बायकोचा मित्र. सॉरी सर. मी माझ्या बायकोला घेऊन बाहेर जाऊ शकतो का? हो. दिली. सरांचं मन मोठं आहे, तिने परमिशन दिली. चला. प्रसादशी असं बोलण्याची गरज नाहीये. प्रसाद? मला खरंच कळत नाहीये प्रसादचा सर कधी होतो आणि सरचा प्रसाद कधी होतो. सगळं सोयीस्करित्या चाललंय. छान. श्रद्धा, जा तुम्ही. जायचं? ऐक ना, माझी जर का बायको रडत आली ना तर तिला खांदा देण्याची गरज नाहीये. कळलं का सर?
श्रद्धा, तुला वाटतंय ना तसं काही एक नाहीये. आणि हो, मी चारूला भेटलो कारण कंपनी आमच्या अगेन्स्ट जी लिगल ऍक्शन घेते ना त्या अगेन्स्ट तिला अपील करायचं होतं आणि त्यासाठी तिला माझी सही पाहिजे होती म्हणून भेटलो आम्ही. मग खोटं का बोललास माझ्याशी? कारण मला माहिती आहे तुला चारू आवडत नाही. तुला वाटतं की आमचं अफेअर होतं. नव्हतं. ते अफेअर नव्हतं. 4 वर्षापूर्वी जे काही घडलं ते मी तुला येऊन सांगितलं आणि ते तिथेच संपलं. त्यानंतर आम्ही फक्त कलीग होतो. होतं. पर आहोत. चारू माझी चांगली मैत्रीण आहे, दॅट्स इट. चांगल्या मैत्रिणीचं नाव कोणी रोज म्हणून सेव्ह करतं का? नाही, फोन चेक नाही केलाय मी तुझा. इथे तिथे पडलेला असतो तेव्हा नाव पाहिलंय मी तिचं. का ती चारू नाहीये, ती कोणतरी वेगळी आहे? ही चारू आहे. तिचं नाव मी रोज म्हणून सेव्ह केलंय. का? कारण मला माहिती आहे तुला चारू आवडत नाही आणि मला कुठलेही वाद आणि प्रॉब्लेम्स नको आहेत म्हणून. म्हणून रोज? त्यावेळेस मला जे सुचलं ना ते सेव्ह केलंय. बदलू का? मला कशाला विचारतोयस? ऐक ना, ऐक. तू आणि साऊ सोडून माझं दुसरं जगच नाहीये. मी एवढा खटाटोप का करतोय, इथून तिथे उड्या का मारतोय आपल्यासाठी ना? विश्वास ठेव माझ्यावर. मी आता फक्त आणि फक्त खरं सांगतोय. 4 वर्षापूर्वी माझ्यात आणि चारूमध्ये जे झालं ते व्हायला नको होतं. मला मान्य आहे, पण झालं. आता मी काय करू? पण आता फक्त आम्ही मित्र आणि मित्रच आहोत. अगं, तिच्या आयुष्यात माझ्यापेक्षा 1000 प्रॉब्लेम्स जास्ती आहेत. तिला वेळ सुद्धा नाहीये सगळं करायला. अच्छा, म्हणजे तिला वेळ असता तर असो. तुझ्यावर विश्वास ठेवण्यापलीकडे पर्याय तरी काय माझ्याकडे दुसरा? पण आपल्यात ही वेळ यायला नको होती. व्यंकट सावंत आणि माझ्या आईच्या. प्लीज प्लीज एक मिनिट. तुझ्या वडिलांना यात आणू नकोस. तुझे वडील चांगला बाप नव्हते, चांगला नवरा नव्हता. म्हणजे सगळे पुरुष चांगले नाहीयेत असं होत नाही. हा अप्रोचच बदल. या अप्रोचनी बघू नकोस. मी असं कधी म्हणाले की नवरा म्हणून ते चांगले नव्हते? ते चोऱ्या माऱ्या करत होते, जेलमध्ये जात होते, आईशी भयंकर भांडत होते, पण नवरा म्हणून ते प्रामाणिक आणि एकनिष्ठ होते. असो, झालंय का तुझं? जाऊ मी आता? अजून एक विचारते. मगाशी तू म्हणालास की तू मला सगळं खरं आणि फक्त खरं सांगतोयस म्हणून विचारते. हे जे 15 लाख रुपये तू उभे केलेस ठाकूरला देण्यासाठी, त्याचा आणि चारूचा काही संबंध नाहीये ना? माणूस आहे जो आपल्याला कमी व्याजावरती पैसे देईल. फक्त प्रॉब्लेम एकच आहे की कोणाला तरी गॅरेंटर म्हणून हवं लागेल. नाही. ठीक आहे. ह्यावेळची टिप शुअर शॉट आहे ना? मॅडम, आधीची पण होती, पण यावेळची टीप फेल नाही जाणार. 100%. अरे मग प्रकरण मार्गी लावा ना. वरून माझ्यावर खूप प्रेशर आहे विजय. अख्ख्या डिपार्टमेंटच्या वतीनं मला उत्तर द्यायला लागतं. मॅडम, माझी पण इच्छा हीच आहे. फक्त एक प्रॉब्लेम आहे. आता काय? ए थांब रे, थांब ना. बाहेर जा. अरे बाहेर जा. बरंच ऐकतो मॅडम. मुद्द्याचं बोल. हां, कसं आहे मॅडम, आपल्याला जर रेड मारायची असेल तर लोकल पोलीस स्टेशनला आपल्याला इन्फॉर्म करावंच लागणार. त्यांची मदत घ्यावीच लागणार. मग घ्या की. तीच घ्यायची नाही ना मॅडम. कारण काय आहे, हे लोकल लेवलला यांचे काय लागे बांधे असतात आपल्याला माहित नसतं मॅडम. मग त्यांना कल्पना दे की. त्यांना न सांगता आपण त्यांच्या एरियामध्ये रेड नाही टाकू शकणार. मॅडम, जसे आपले खबरी असतात तसेच त्यांचे पण खबरी असतात. त्यामुळे ही टीप जर आपण त्यांना सांगितली आणि टीप लीक झाली तर काय करणार आपण? एवढी एक भीती आहे मला. मॅडम, मला असं वाटतं की म्हणजे बघा, एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला. तुम्ही जरा तुमचं वजन वापरून हा प्रोटोकॉल स्किप करा ना. नाही 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 विजय, ते अवघड आहे. मॅडम ऐका ना, मी काय करणार माहिती का? मी फक्त माझी टीम घेऊन जाणार. अख्खं मिशन एक्झिक्यूट करणार आणि कोणालाही न कळता मी परत येणार मॅडम.
लक्षात घ्या, जेवढी माणसं कमी तेवढी बोलणारी तोंड कमी मॅडम. तुझं म्हणणं मला पटतंय विजय, पण हा प्रोटोकॉल स्किप करणं शक्य नाही. सॉरी. मॅडम माझ्यासाठी एवढं करा. ऐका ना, या केसमध्ये मी 100% तुम्हाला ब्रेक थ्रू मिळवून देतो बघा. तो जर दिला नाहीस ना तर माझी गुची होईल ना. अख्ख्या डिपार्टमेंटच्या वतीनं मला उत्तर द्यावं लागतं. मॅडम असं काही नाही होणार, माझ्यावर विश्वास ठेवा. जेवलीस का ग? हो तू? भूक नाही आहे. काय ग जेरम आहे? मग उचल ना फोन. मला नाही उचलायचा ग फोन. मला नाही बोलायचं त्याच्याशी. बरं झालं मी सिक्युरिटीला सांगून ठेवलं या माणसाला आत सोडू नका. तर त्याने ऑफिसमध्ये यायचा पण प्रयत्न केला काल. उगाच राडे घातले असते तिथेही. आणि मग तिकडे आत येऊ नाही दिलं ना, मेसेजेसवर मेसेजेस करत राहील. ते 150 वगैरे मेसेजेस केलेत त्याने मला. काय काय म्हणणं काय त्याचं? मी उघडूनही नाही बघितलेत अजून. मग बघ ना. मला नाही बघायचे. ताई आता तू जास्त करतेस. करते. पण हे चुकीचं वागतेय. हो वागते. मग अगं त्याने माझ्या कानाखाली वाजवली ना, तिकडेच विषय संपला. मी या मुलासाठी 5 वर्ष घालवली आहेत. जीवापाड प्रेम केलं याच्यावर. माझ्या फ्युचरची कुठलीही पर्वा न करता याचं पुढे काय होईल त्याचाच विचार केलाय मी. ह्याने काय केलं? कानाखाली वाजवली माझ्या. मी ना ह्याच्यासाठी माझ्या आईबाबांशी पण खोटं बोललीये. कधीच काही ठरलेलं नसतं. या सगळ्यात ना आता माझी फरफट होतीये. मग आता काय ठरलंय तुमचं? माझं ठरलंय. आता आई बाबा म्हणतील त्या मुलाशी मी लग्न करणार आहे. नको ताई, असा काहीतरी डिसिजन नको घेऊस. तुमचं प्रेम आहे ना एकमेकांवर. अगं साऊ, होतं आमचं प्रेम. आणि ना बहुतेक तरी माझंच होतं. त्याचं ना स्वतःवरच प्रेम होतं. तर जाऊ दे, काय होतं त्यापेक्षा आत्ता काय आणि पुढे काय असणार आहे ना ह्याचा विचार करायचा आहे मला. मला विसरायचंय सगळं. ताई रडू नकोस. उद्या ती भेंडी संपवून टाकूया. हा, ते उद्या त्या दोघांचं काय ठरलं? कसलं? कोण दोघं? पण साऊ आणि अभय पुण्याला जाणार आहेत ते. काय ग? हो हो हो. हो, का जात आहेत? लँडचं काहीतरी काम आहे त्याचं. लँडचं काय खरं नाही. आणि त्याच्या मित्राचं फार्म हाऊस पण आहे तिथे. तर तिथे एक सेंट बर्नार्ड जातीचा कुत्रा आहे. हा, मोठा असतो. तो मोठा असतो. हा हा. तर साऊला आवडतो ना तो, म्हणून तिला घेऊन चाललाय. मला कुत्र्यांची ॲलर्जी आहे, त्यामुळे मुलांना कुत्री काही पाळता येत नाही. तेवढी एक हौस राहून गेली पोरीची. सांगत होतो चांगल्या डॉक्टरला दाखवा म्हणून. पण ते लँडचं म्हणजे काय खरं नाही. त्यापेक्षा नोकरी केली असते तर बरं झालं असतं. तुम्ही का काढता हा विषय? आपलं ठरलंय ना यावर बोलायचं नाही म्हणून. ते बोलून तरी काय उपयोग आहे? नोकरी जायची ती गेलीच ना. मी आले हात धुवून. बघा, नाराज झाली ती. काही नाराज वगैरे झाली नाही. तिचं जेवण झालं म्हणून ती गेली. अहो, कोण हवंय? मिरजकर. एक मिनिट हा, थांबा मी बघते. कोण मिरजकर? सावनी मिरजकर. हो, मग काही काम होतं का तिच्याकडे? आपण? मी मिसेस सदावर्ते, अक्षय सदावर्तेची आई. पण तो असं काही करेल असं वाटलंच नव्हतं आम्हाला. आम्ही फार साधी माणसं आहोत. अक्षयचे बाबा एका कपड्याच्या दुकानात काम करतात आणि मी DTPची कामं करते. आमची परिस्थिती पण बेताचीच आहे. तुम्ही जर आमच्यावर केस केली तर वकिलाचे पैसे पण जड जातील आम्हाला.
पण तो असं नाही करणार परत कधी. त्याच्या बाबांनी पण त्याला बेल्टनी जोडलंय. हो, असं नका करू. मुलं बिथरतात, मारू नका. या वयातली मुलं असं वागतात. आपण समजून घ्यायचं त्यांना. अक्षय सदावर्तेची आई आहेत आणि हे दादा दादा माझ्या मुलाला माफ करा. त्याच्याकडून चूक झाली. तो पुन्हा असं नाही वागणार. पण तुम्ही पोलीस कंप्लेंट करू नका. हो, माझा एकुलता एक मुलगा आहे. त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. समजावा तुमच्या मुलाला. आज मी थोबडवलंय, उद्या अख्खा समाज थोबडवेल. दादा शांत व्हा, काळजी करू नका. आम्ही हा विषय सोडून दिलाय, तुम्ही सुद्धा सोडून द्या.